माझ्यामुळे सत्ता येते, मी सत्तेच्या ठिकाणी जातो हा गैरसमज आहे असा दावा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलेला आहे। जय महाराष्ट्रच्या न्यूज रूम मध्ये आठवलेंनी अनेक प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे दिली आणि यावेळेला विधानसभा निवडणुकीच्या वेळेला उद्धव ठाकरेंनी आपल्याला उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती, एवढंच नाही तर केंद्रातही मंत्रिपदाची ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट आठवलेंनी केला। पण आपण भाजपऐवजी शिवसेनेसोबत गेलो। दरम्यान दलित ऐक्यासाठी मी नेहमीच तयार आहे। इतर नेत्यांनीही दलित ऐक्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा कुठल्याही नेत्याचं नाव न घेता त्यांनी केलेली आहे। तर उद्धवजी त्यावेळेला मला असं म्हणाले होते की रामदासजी तुम्ही जर आमच्यासोबत आलात तर बाळासाहेबांचा शिवशक्ती भीमशक्तीचा नारा जर आपल्याला मजबूत करायचा असेल तर आपण आमच्यासोबत या। त्या बदल्यामध्ये आम्ही तुम्हाला आनंद गीतेंचं मंत्रिपद द्यायला तयार आहोत। केंद्रातलं अनंत गीतेंचं मंत्रिपद जे म्हणाले की ते अवजड खातं जे आहे ते तुम्हाला मी ते द्यायला तयार आहे, पण मी मनातल्या मनात म्हणालो मला अवजड खातं नको, एवढं अवजड नको आहे मला खातं। तर आता ते उद्योग ते म्हणत होते आता मी आनंद गीतेंचा राजीनामा घेतो आणि तुम्हाला मंत्रिपद देतो, आणि जर तुम्हाला तिकडे जायचं नसेल तर राज्यामध्ये डेप्युटी सीएम पद तुम्हाला देतो। तर मी हा विचार केला की आता एक तर शिवसेना आणि आरपी एकत्र आली तर नक्कीच सरकार येऊ शकतं का, किंवा माझी इच्छा तर केंद्रामध्ये जाण्याची आहे, माझी काही इतर राज्यात येण्याची नाही आहे। त्यामुळं मग जर मी यांचा प्रस्ताव मान्य केला आता तर लगेच निवडणुकीच्या काळात काही शपथविधी होणार नाही, आणि जरी शपथविधी घेण्याची मागणी जरी यांनी केली शिवसेनेने तरी एवढी दोघांची भांडणं वाढलेली होती की त्या भांडणामध्ये दुसरा शपथविधी ते करणारे नाही, ते आनंद गीतेंचा राजीनामा ते स्वीकारतील, पण त्यांच्या जागेवर मला माझ्या नावाची शिफारस केली तर ते अजिबात मान्य करणार नाहीत। म्हणून मी विचार केला की आपण म्हणजे नंतर BJP सोबत चर्चा झाली आणि देवेंद्र फडणवीस हे राज्याचे अध्यक्ष होते, त्यावेळेला आपल्याला एकतर त्यांनी लिहून दिलेलं आहे की रिपब्लिकन पक्षाला रिपब्लिकन पक्षाला केंद्रामध्ये एक मंत्रिपद, त्यानंतर 2 MLC आणि महामंडळामध्ये 10% सहभाग आणि एक RPIला मंत्रिपद, तर अशा पद्धतीचं पत्र आमच्याकडे आहे। तर त्या पद्धतीने म्हणजे मग नंतर पक्षाने हा निर्णय घेतला की आपण शिवसेनेपेक्षा भाजपसोबत जाणं अत्यंत आवश्यक आहे, कारण भाजप ही केंद्रात सत्तेमध्ये आहे। दलितांचे काही प्रश्न सोडवायचे असतील तर नरेंद्र मोदी यांच्यासोबत राहणं आवश्यक आहे, असा विचार करून आम्ही BJP सोबत गेलो। तुमच्यावर सर्वात मोठा आक्षेप आहे, तो आक्षेप हा की दलित चळवळीचं काम करताना सातत्यानं तुम्ही सत्तेबरोबर आणि सत्तेत असलेल्या राजकारण्यांबरोबर राहिलात। आत्ताही जे पद मिळतंय ते सत्तेबरोबर राहिल्याने मिळत आहे, आणि तुमच्याबरोबर जो कार्यकर्ता होता त्याला ती सत्ता कधीच उपभोगता आली नाही, त्याला त्या सत्तेचं फळ कधीच मिळालं नाही, ते फक्त तुम्ही चाखलं। आता हां, तू सांगतोय ते नाही, म्हणजे तू प्रश्न विचारलेला आहेस, तुझं नाव आहे खरे, परंतु मी सांगतो की हे काही खरं नाही आहे की मी सत्तेसोबत मी असतो तर माझ्यामुळं सत्ता येते। मी सत्तेवर असतो असं नाही आहे, तर माझ्यामुळं सत्ता येते, त्यामुळे त्या सत्तेमुळे येतं की तुमच्या कार्यकर्त्यांमुळे येते, दलित चळवळीमुळे, माझ्यामुळे कार्यकर्त्यामुळे येत नाही, माझ्या कार्यकर्त्यांमुळेच ना, मी म्हणजेच माझे कार्यकर्ते, माझी मुवमेंट, मी म्हणजेच माझी जी सगळी शक्ती आहे, मी म्हणजे मला एकट्याला काही अर्थ नाही आहे, माझ्या मागे जी मोठी फौज उभी आहे, कार्यकर्ते उभी आहेत, तसली अपेक्षा न करता ते सातत्यानं माझ्यासोबत आहेत। अशा कार्यकर्त्यांच्या ताकदीमुळंच सत्ता त्यांना मिळते, आणि त्या सत्तेचा काहीतरी वाटा म्हणून थोडासा आम्हाला मिळतो। मला बऱ्याच वर्षांतरी मंत्रिपद मिळालं आता। दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न होता की जर आपण पाहिलं तर ही आंबेडकरी मुवमेंट जी आहे ती वेगवेगळ्या काही फ्रॅक्शन्समध्ये जी आहे ती म्हणजे डिवाइड झालेली आहे। रामदास आठवलेंच्या मागे काही वेगळे कार्यकर्ते आहेत, तर प्रकाश आंबेडकरांच्या मागे वेगळे कार्यकर्ते आहेत, आनंदराज आंबेडकरांची वेगळी मुवमेंट चालली आहे। ह्या सगळ्या वेगवेगळ्या नेत्यांच्या मागे वेगवेगळे कार्यकर्ते आहेत। हे जर कार्यकर्ते म्हणजे एक गठ्ठा जमले तरी आंबेडकरी मुवमेंटला एक वेगळा फोर्स मिळू शकतो। तुमच्या नेत्यांच्या इगोमुळे हे होत नाही? नाही, मला असं वाटतं की तू सांगितलं बरोबर आहे की फ्रॅक्शन आहेत, पण आता फ्रॅक्शनवरती काय ॲक्शन घ्यायची, तर आता फ्रॅक्शनवरती ऐक्याची ॲक्शन पाहिजे। तू जे म्हणाला ते सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे। मग आता एकत्र काय येत नाही तर नेतृत्व कोणाचं मान्य करायचं?
तुम्ही तर मान्य केलं होतं बाळासाहेब आंबेडकरांचं. हां, मग एकत्र काय येत नाही तर युती कोणाशी करायची. त्यामुळं माझं मत असं आहे की महाराष्ट्रामध्ये आपल्याला म्हणजे जर खरं ऐक्य करायचं असेल तर कुणीतरी एकाला अध्यक्ष केलं पाहिजे. आता बाळासाहेब आंबेडकरांना अध्यक्ष करण्याची माझी तयारी आहे हे मी सांगितलं तर ते काय मान्य करत नाही आहेत. मग आता ऐक्य करायचं कसं? नाही, पण ते आता एवढ्या थरापर्यंत जायचं कारण काय की कोण रामदास आठवले मी ओळखत नाही. नाही, कोण रामदास आठवले मी ओळखत नाही, पण मी कोण प्रकाश आंबेडकर मी त्यांना ओळखतो. तर ओळखतो, ठीक आहे. आता ते जरी बोललेले असले तरी मी काय असल्या फंदामध्ये पडत नाही आरोप प्रत्यारोप करण्याच्या ह्याच्यामध्ये. परंतु जो तुझा प्रश्न आहे तो ऐक्य झालं पाहिजे त्या मताशी मी सहमत आहे. असं गटागटामध्ये विभागलेल्या पक्षाला एकत्रित आणायचं आहे आणि जर नेते एकत्र येत नसतील तर नेत्यांनी एकत्र कसं आणायचं ते लोकांनी ठरवलं पाहिजे.